मी नांदूर सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण। आमच्या गावामध्ये चव्हाण कुटुंबांची 3 वकलं आहेत। त्या वकलामध्ये मानपणावरून जो काय आज 1877 पासून चाललेला वादविवाद तो आज श्रीदेव गिरोबाच्या कृपेने संपुष्टात आलेला आहे। आणि खरं बघायला गेलं तर आज आपल्या या नांदूर गावाला सोनियाचे दिवस यायचे आता पुढे सुरुवात होणार आहे, ते पण ह्या सर्व लोकांच्या सहकार्यातून। आणि ह्या सुवर्ण काळामध्ये सरपंचपद भूषविताना मला खूप अभिमान वाटतो गावातल्या आमच्या ग्रामस्थांचा आणि आमच्या चव्हाण वकलांचा। जो काय चव्हाण वकलांनी निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे। आणि आज प्रत्येक मंदिरामध्ये जे काय मानापमान म्हणून वादविवाद होत आहेत, कोर्ट कचऱ्या होत आहेत, त्यापेक्षा असा वेगळा एक आदर्श आज आमच्या गावाने सर्व लोकांसमोर ठेवलेला आहे। ह्या आदर्शाचं अनुकरण करून प्रत्येक ज्या गावामध्ये वाद असतील त्यांनी थोडंसं 2 पावलं मागे येऊन मानअपमानाचे विषय बाजूला ठेवून आज आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येऊन आज अशी मंदिरामध्ये आज एकोप्याने सर्व नांदलं पाहिजे। जर आपण एकत्रपणे आणि एकोप्याने राहिलो नाही तर त्याच्यामध्ये देवपण पण राहणार नाही। जर तुम्ही प्रयत्न केलात तर देव पण तुम्हाला आशीर्वाद देणार, जसं आज आमच्या गिरोबा देवाने आज आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। आणि जी सर्व चव्हाण वकलं होती त्यांचा आज समझोता होऊन आज आमचे सर्व जे काय पुढचे कार्यक्रम आहेत मंदिराचे ते आम्ही एक कुटुंबासारखे गुण्यागोविंदाने करू अशी सर्वांनी आज गिरोबा चरणी शपथ घेतलेली आहे। आणि त्याप्रमाणे हे अखंड चालवतील अशी आशा वाटते। आज खूप अभिमानाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे असेच हे दिवस राहो आणि हे असंच आमचं निरंतर चालू राहील असेच गिरोबा चरणी प्रार्थना करतो।